पत्राला सुरुवात करूयात। लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान आज पार पडणार आहे। 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण 57 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल। 7व्या टप्प्यात एकूण 904 उमेदवार रिंगणात आहेत आणि अखेरच्या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 13 जागा, पश्चिम बंगालमध्ये 9 जागा, बिहारमध्ये 8 जागा आणि ओडिशात 6 जागा, तर हिमाचल प्रदेशमध्ये 4 जागा, झारखंडमध्ये 3 जागा आणि चंदीगडमधील एका जागेवर मतदान होणार आहे। थेट जाणार आहोत वाराणसीमध्ये। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, मतदानाचा हा शेवटचा टप्पा, मोदींच्या वाराणसी मतदारसंघातही आज वोटिंग होतंय, काय अपडेट? खरं तर अवघ्या देशाचं लक्ष लागलेला वाराणसी मतदारसंघ, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा सलग इथून निवडणूक लढवत आहेत। अजून मतदान सुरू झालेलं नाहीये, पण आपण बघतोय की मतदान केंद्राच्या बाहेर होणारी गर्दी आणि याच बरोबर या ठिकाणी 5 बूथ जे आहेत त्या ठिकाणी देखील एक जोरदार गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। अजून मतदान सुरू झालेलं नाही, काही वेळातच मतदान सुरू होईल, पण त्या आधीच जवळपास प्रत्येक बूथवर आपण बघतोय 161 165 अशी 5 बूथ इथं आहेत आणि 5ही ठिकाणी जोरदार रांगा लागलेल्या दिसत आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज उत्तर प्रदेश किंवा या संपूर्ण पट्ट्यामध्ये उष्णतेची लाट खूप मोठी आणि त्यामुळे कूलर्सची व्यवस्था आपण बघतोय, पाण्याची व्यवस्था असेल, कूलर्सची व्यवस्था असेल, ही सगळी व्यवस्था या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी सकाळपासूनच ज्या पद्धतीनं गर्दी होताना दिसते, अर्थात या संपूर्ण प्रचारामध्ये दुसरा उमेदवार कोण अशी चर्चा देखील होत नव्हती। काही तरुण देखील आपल्या सोबत आहेत। कहां से हो? सुबह सुबह लाइन लगा दी है? सुबह सुबह इसलिए लगा है गर्मी को देखते हुए, ताकि जल्दी फ्री हो जाए। अभी वाइफ को भी दिलाने जाना है। हम लोग का वोटिंग थोड़ा सा चेंज हो गया एरिया के हिसाब से, कुछ लोगों का यहाँ पे हो गया, कुछ लोगों का प्रसाद स्कूल में हो गया, इस वजह से सुबह खा ले जा रहे हैं। लेकिन बहुत भीड़ लग रही है, हर कोई आ रहा है। मतलब नहीं, अच्छा है ना भाई, वोट करना बहुत जरूरी है ना, अपने देश के लिए कर रहे हैं। देशासाठी मतदान करतोय। आपण बघतोय की सगळ्याच रांगा म्हणजे हे सगळी 5 बूथ या ठिकाणी आहेत आणि अगदी तरुणांपासून। चाचा, कहां से हो? पांडेपुर से। पांडेपुर से। किस मुद्दे को लेकर वोट करोगे आज? मुद्दा तो सब है, ठीक है, विकास भी है और जो है कि एक राष्ट्रवाद है, उसके बाद जो है कि उनका जो है कि भ्रष्टाचार सबसे कम है। भ्रष्टाचार कम है सबसे कम। एक दोपहर में आज अगर हालत देखी तो टेम्परेचर एकदम बढ़ सा जा रहा है, क्या सलाह दोगे? हर कोई फट से जल्द से मतलब हम तो यही कहते हैं, अपनी माता जी बुजुर्ग हैं, देख लीजिए उनसे, और जो है कि सबसे पहले करवा रहे हैं कि मतलब कि धूप न होए। सभी को यही सब लोग का यही उपाय है, मतलब जल्द से जल्द अपना वोटिंग कर ले, फिर उसके बाद 3 बजे 4 बजे की बात करने आए, दोपहरिया में न आए। दुपारिया में ना आए तर बसा खरं बघितलं तर 48 49 50 पर्यंत इथला पारा जातोय आणि म्हणूनच कूलर्सची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठा पोलीस संरक्षण, पोलीस फौजफाटा देखील इथं दिसतोय। मात्र एकंदरीत संपूर्ण वाराणसीचं चित्र जर बघितलं तर मोठ्या संख्येनं मतदान तर होईलच, मात्र संपूर्ण या तापमानामध्ये जास्तीत जास्त मतदार हे सकाळच्या सत्रात बाहेर पडतील। कदाचित दुपारी काही संत गतीनं मतदान होऊ शकतं, मात्र त्यानंतर परत एकदा खूप मतदानाचा टक्का वाढू शकतो। स्टुडिओ। बरं राहुल, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि या संपूर्ण आढाव्यासाठी। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं मूळ रूप भाविकांच्या समोर आलं। यानंतर आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळघर सापडलं। हनुमान दरवाजाखाली हे तळघर सापडलेलं आहे। यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघरातून काही मूर्ती बाहेर काढल्यात। यामध्ये चतुर्भुज मूर्ती अधिकाऱ्यांनी बाहेर काढली आहे आणि त्यावर आता हीच आहे का विठ्ठलाची मूळ मूर्ती अशी चर्चा भाविकांमध्ये रंगली आहे। आक्रमकांच्या भीतीनं विठ्ठलाची मूर्ती तळघरात तर लपवून ठेवण्यात आली नव्हती ना, अशी चर्चा देखील आता भाविकांमध्ये रंगली आहे। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वीरेंद्र, खरं तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे पंढरपूर आणि आता तिथे भाविकांच्या समोर एक गाभाऱ्याचं मूळ रूप आलं असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट? पंढरपूरकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे। काल विठ्ठल मंदिराच्या हनुमान गेट येथे
जे तळघर सापडलं होतं त्यात 4 मूर्त्या सापडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये व्यंकटेशाची मूर्ती आहे, विष्णूची मूर्ती आहे जी ॲज सिमिलर पांडुरंगाच्या मूर्तीसारखी आहे. आणि अजून काही नाणी सापडलेली आहेत, पादुका सापडलेल्या आहेत. त्याच्यावर पंढरपुरातील ज्या भाविकांनी अत्यंत आनंद व्यक्त केलेला आहे आणि बऱ्याच त्याच्यावर चर्चा झालेली आहे की या मूर्ती कशासाठी ठेवल्या होत्या आणि त्याच्या मागचं नक्की नियोजन काय असणार आहे. पण त्याच्या मागचा हेतू त्यांचा चांगला असणार आहे की जेणेकरून मागील काही शतकामध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या, परकीय आक्रमण होते, त्याला तोंड देण्यासाठी ह्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत का, किंवा इतर अजून काही तर्कवितर्क करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे आपण आता इथं 30 दरवाजा इथं आहोत आणि त्याच्या मागे आतच हे विठ्ठल मंदिरातील हा भाग आहे आणि एकंदरीत आनंद व्यक्त होतोय. एक ठेवा आहे इतिहासाचा, तो ठेवा सापडतोय, त्याचा आनंद होतोय आणि त्याच्यामुळे एकंदरीत हा विठ्ठल मंदिराचं जे जुनं रूप आहे 500 वर्षापूर्वीचं ते सामोरं येते, याचा भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. वीरेंद्र, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पुरातन ठेवा आढळून आलेला आहे आणि विठ्ठल मंदिरातील विटेच्या खाली तळघर आढळलेला आहे. यात विठ्ठलाच्या भव्य मूर्तीसह अनेक पुरातन मूर्तींचा साठा आढळून आलाय. त्यामुळे विठ्ठलाच्या गाभाऱ्यात आणखी काय काय गूढ दडलंय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कमरेवर हात, एका हातात शंख आणि एका हातात गदा. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात आढळलेल्या तळघरात विठ्ठलाच्या या भव्य चतुर्भुज मूर्तीसह अनेक पुरातन मूर्तींचा ठेवा आढळलाय. विष्णू अवतारातील ही अनमोल मूर्ती आढळल्यानं आता हीच पंढरपूरच्या विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का, अशी ही चर्चा सुरू झाली आहे. ढेरे सरांच्या या दाव्याचा प्रतिवाद केला आणि सध्या जी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मूर्ती उभी आहे हीच मूर्ती मूळ मूर्ती आहे, जी संत ज्ञानेश्वरांनी पाहिली होती, संत नामदेवांनी पाहिली होती, अगदी संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी याच मूर्तीच्या चरणावर डोकं ठेवलं होतं असं त्यांनी सांगितलं. तळघरामध्ये 3 मूर्ती सापडल्यात. एक व्यंकटेशाची आहे, एक विष्णूची आहे, एक महिषासूर मूर्तीनी. 3 मोठ्या मूर्ती आहेत आणि एक लहान मूर्ती आहे संगमरवरी, ती बहुतेक भूदेवीची असावी आणि एक गाईचं शिल्प आहे छोटंसं. तिन्ही मूर्ती फार प्राचीन वाटत नाही आहेत, पेशवाईतल्या असाव्यात साधारण आणि थोड्याफार भग्न झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ते विसर्जन करायच्या ऐवजी बळदामध्ये ठेवलं असण्याची शक्यता जास्त आहे. शिवकालीन इतिहासात अफजल खानाच्या स्वारी दरम्यान तुळजापूर, शनी शिंगणापूर आणि पंढरपूर यासह अनेक हिंदू मंदिरं आणि देवतांच्या मूर्ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. याच हल्ल्यातून वाचवण्यासाठी या मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवण्यात आल्याचा इतिहास सांगितला जातो. तशा नोंदीही अनेक शिवकालीन बखरी आणि इंग्रजांच्या पत्रव्यवहारातही सापडल्या. त्यामुळे आता विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील तळघरात आढळलेली मूर्तीही यापैकीच एक आहे का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मी आत्ताच जे तळघर होतं त्या तळघराची पाहणी केली आणि तळघराच्या आतमध्ये जाऊन बघितलं तेव्हा 3 मोठ्या मूर्त्या, 2 छोट्या मूर्त्या आणि एक पादुका सापडलेली आहे. 3 ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या फार महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यातल्या 2 विष्णू अवतारातल्या आहे, एक जगदंबा म्हणजे महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे. ह्या 3ही मूर्त्या काळा पाषाणामध्ये आहे आणि आत्ता आम्ही त्या वर काढून क्लीन करतोय. त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल. अभ्यासाअंती एक चांगला निष्कर्ष काढता येईल. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराविषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. कोणी विठ्ठलाला विष्णूचा अवतार मानतं तर कोणी विठ्ठलाला बुद्धाशी जोडतं. पण आता विठ्ठल मंदिरातच सापडलेल्या या भव्य मूर्तींमुळे स्वतः विठ्ठलच मंदिरातून प्रकटला की काय, अशीच चर्चा पंढरपूरसह राज्यभरात सुरू झाली आहे. आता ही विठ्ठलाची मूळ मूर्ती आहे का की इतर मूर्ती, याची संशोधनानंतरच उकल होईल. वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.
सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन आणि संवर्धनाचं काम चालू आहे आणि अशातच काल विठ्ठलाच्या समोरच कान्होपात्रा मंदिरा शेजारील हनुमान गेट खाली एक तळघर आढळून आलं आणि या तळघरात 2 मोठ्या पुरातन मूर्ती, पुरातन नाणी आणि काचेच्या बांगड्या तसंच अन्य मूर्ती आढळून आल्यात। त्यामुळे आता जोपर्यंत या तळघराचा संपूर्ण शोध होत नाही तोपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन सुरू करू नये असं मत पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केलंय। तर या संदर्भात सदानंद मोरे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। आपल्यासोबत स्वतः प्राध्यापक सदानंद मोरे सर आहेत। संत वाङ्मयाचे ते गाडे अभ्यासक आहेत, आपल्याला माहिती आहेत आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आहेत। खरं तर संत परंपरा मोठी आहे। आता ज्या मूर्त्या आढळून आल्या त्या नेमक्या कोणत्या अवतारच्या असतील यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि या संदर्भात काही नोंद आहे का? तुमचा अभ्यास काय सांगतो आणि काय पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया अशी आहे की पूर्वीच्या काळी ज्या वेळेला इथे परकीय सत्ता होती त्यावेळेला मंदिरावरती आक्रमण होणं, त्यातल्या मूर्ती तोडणं वगैरे हे प्रकार सर्रास चालायचे आणि विठ्ठल मंदिराबद्दल अशी एक चर्चा आहे, म्हणजे नोंद येते की ते अनेक वेळेला लोकांनी त्याच्यावरती काय म्हणायचं का खडीवर आक्रमण शब्द वापरायला हरकत नाही। 15व्या शतकामध्ये किंवा 15व्या शतकामध्ये अशाच प्रकारचा एक घटना घडली आणि मूर्ती लपवली वगैरे, म्हणजे हे नेहमीच असायचं की मूर्ती लपवायची। अफजल खान आला तेव्हा सुद्धा प्रल्हाद बडव्यांनी मूर्ती लपवून ठेवली होती। तर त्यावेळेला मूर्ती लपवलीच असणार अर्थात आणि मंदिर सुद्धा पाडलं होतं। तर नंतर चांगा मुदेश नावाचे सत्पुरुष होते, चांगा मुदेश, आणि त्यांनी परत ते मंदिर बांधलं। म्हणजे आत्ताचं आपलं मंदिर आपण म्हणतो की नाही ते काही 12व्या-13व्या शतकातलं मंदिर असण्याची शक्यता कमी आहे, कारण ते अशा प्रकारे एकदा पाडलं गेलं होतं कमीत कमी आणि चांगा मुदेशांनी त्याचं काय म्हणतात त्याला पुनरुज्जीवन वगैरे केलं। हा तो मुद्दा आहे। तर त्यामुळं मूर्ती लपवणं नेणं वगैरे हे प्रकार पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे अगदी इथे शेजारच्या देगावच्या पाटलाकडे एकदा मूर्ती ठेवली होती आणि त्याने मग ती परत केली, मग त्याची पावती सुद्धा आहे की मूर्ती तुमची तुम्हाला मी परत करते म्हणून। हा, त्यामुळं असं घडू शकतं। पण आता ही जी मूर्ती आहे ना मुळात ती पांडुरंगाची मूर्ती नाही। कसं आहे माहिती का की विष्णूची 24 रूपं आहेत आणि त्या 24 रूपांचा उल्लेख संध्या करतात ना मंडळी, ते प्रत्येक वेळेला एक नाव घेतलं जातं, अनिरुद्ध, प्रद्युम्न, केशव, माधव इत्यादी इत्यादी इत्यादी। आणि विष्णू हा एकच प्रकारचा, पण मग कसं ओळखायचं हा माधव आहे की प्रद्युम्न आहे की अनिरुद्ध आहे? तर ते 4 हात जे आहेत ना त्याच्यामध्ये आयुध असतात, शंख, चक्र, गदा आणि पद्म। त्या आयुधांच्या क्रमाप्रमाणे ठरवायचं, कॉम्बिनेशन परम्युटेशन म्हणतो ना आपण, शंख, चक्र, गदा, पद्म, पद्म, गदा, चक्र, शंख, अशा प्रकारे। तर 4ही हातामध्ये ती 4 आयुधं पाहिजे। तर ही जी मूर्ती आहे या मूर्तीमध्ये आता काही मी जवळून पाहिलेली नाही, मला जे याच्यात दिसले आपल्या चॅनलमध्ये वगैरे, तर तिचे 2 हात जे आहेत ना ते त्यातला एक हात जवळजवळ कमरेवरती असल्यासारखा आहे आणि त्याच्यात काही आहे असं वाटत नाही, मोकळाच वाटतो। आणि वरच्या 2 हातामध्ये चक्र आणि गदा आहे, त्यामुळे 24 मूर्तीमध्ये ती बसत नाही। हा मुद्दा आहे। आणि विठ्ठलाचं रूप वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांचा जो अभंग आहे ना हे 24 मूर्तींचे उद्धरण, हे 24 मूर्तीपेक्षा ही वेगळी आहे। म्हणजे हा विठ्ठल जो आहे तो 24 पैकी नाही, म्हणजे बरे अवतार तो विष्णूचा असेल पण ते 24 मूर्तीमध्ये तो बसत नाही। त्यामुळं त्याच्यातला मुद्दा काय महत्वाचा की ही मूर्ती जी आहे ना ती विठ्ठलाची नाही, कारण विठ्ठल हा विभुजच असणार। मग हा हे सूत्र आहे, म्हणजे आता तो विष्णू असल्यामुळे एखाद्या वेळेला जाता येता कुणीतरी त्याला चतुर्भुज विष्णू म्हटल्यानंतर ते आलंच, पण एरवी तो द्विभुज आहे, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये ही मूर्ती विठ्ठलाची नाही, हे क्लिअर कट पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुढची बातमी पाहूयात। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस आहे। दिवसभरात लोकलच्या 534 फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आजही प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे। CSMT स्थानकातील मेगा ब्लॉकचा पहिला दिवस आहे, तर ठाणे स्थानकातील मेगा ब्लॉकचा हा दुसरा दिवस आहे।
थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, मध्य रेल्वेचा हा महा मेगा ब्लॉक सुरू आहे आणि ठाणे स्थानकातला आजचा मेगा ब्लॉकचा दुसरा दिवस। आज वर्किंग नसेल, निश्चितच शनिवार आहे, त्यामुळे काही प्रमाणात लोक कमी येतील स्थानकावर। मात्र वीकेंड आहे, त्यामुळे बरेच जण घराबाहेर पडतात आणि लोकलने प्रवास करतात। मात्र पूर्णपणे ही सेवा तर ठप्प आहे। काय तिथे सध्या वातावरण आहे? मुळात कालच लोकांनी हे दाखवून दिलं होतं की ज्या पद्धतीनं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं होतं की जर अत्यंत महत्त्वाची काम असेल तरच घराच्या बाहेर पडा, अन्यथा पडू नका। काल गर्दी जी आहे ती फार कमी प्रमाणामध्ये दिसली मध्य रेल्वेवरती आणि आज देखील त्याच प्रमाणामध्ये गर्दी आहे। ज्या लोकांना कामावर जाण्याशिवाय पर्याय नाही, ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांना कामावर जावंच लागतंय। आता ही लोकल बघा, प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती आलेली आहे ठाणे रेल्वे स्थानकाच्या। आता या लोकलमध्ये गर्दी आहे, अगदी माणसं बाहेर लटकलेली आहेत। ह्याच्या आधी जी लोकल गेली ती एकदम खाली होती, म्हणजे लोक त्यांच्या वेळेनुसार निघतायत। अर्थात त्यांना आता कामाला जाणं भागच आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जो 63 तासांचा जो टप्पा आहे त्या टप्प्यातला 50% भाग जो आहे तो पूर्ण झाला असं आपण म्हटलं तरी वावगणार नाही। कारण का हा प्लॅटफॉर्म आहे बघा, हा प्लॅटफॉर्म होता, याची रुंदी जी आहे जवळपास 3.9 मीटरने वाढवलेली आहे आणि पुढे जाऊन ही जी हाईट जी आहे ती देखील वाढवलेली आहे। म्हणजे मुळात जी ट्रेन येईल, आता ह्या इथे ट्रेन उभीच आहे, जी ट्रेन येईल त्या ट्रेनची गॅप देखील कमी करण्यात आलेली आहे। याआधी गॅप भरपूर होती, त्यामुळे अनेकांना ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला होता। आणि त्याच परिस्थितीमध्ये आता या ट्रेनची उंची जी आहे ती देखील वाढवलेली आहे, रुंदी वाढवलेली आहे। परिणामी इथले ब्रिज जे आहेत ते देखील त्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये काम होईल आणि त्यानंतर पूर्णतः 2 ब्रिज, सिंगल ब्रिज तर 2 ब्रिज होतील। तर या सगळ्याच्यामध्ये काम जे ते अजूनही सुरू आहे, पण हे काम जे आहे ते प्लॅटफॉर्म नंबर 5च्या रुंदीकरणाचं हे जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे। ह्याच्यावरती आता फरशा येतील आणि त्यानंतर सिमेंटीकरण करून साधारणपणे 11-12 पर्यंत आज प्लॅटफॉर्म नंबर 5चं काम संपेल असं सांगितलं जातं। त्यानंतर मग प्लॅटफॉर्म नंबर 6 त्याचं रुंदीकरण केलं जाईल। म्हणजे एक प्रकारे 63 तास हा जो वेळ दिलेला आहे त्या वेळेच्या आत हे काम पूर्ण होईल असं जो काल विश्वास व्यक्त केला होता इंजिनियर्सने, तो कुठेतरी पूर्ण होताना दिसतोय। लोकांना त्रास होतोय, पण लोकांनी देखील, प्रवाशांनी देखील हे जाणून घेतलेलं आहे की अशा घडीमध्ये आपण जर स्वतःहून जर आपल्याला काही पर्याय नसेल तर ट्रेनने प्रवास करणं ठीक आहे, पण जर पर्याय असेल तर रस्ते वाहतूक आहेत किंवा इतर कुठले वाहतूक आहेत त्यांचा वापर करावा, हे देखील लोकांनी काल दाखवून दिलं। त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालं होतं। या सगळ्या अशा गोष्टीत की ज्या लोकांनी आज फार कमी प्रमाणात, आता प्लॅटफॉर्मवरती काहीच गर्दी आपल्याला पाहायला मिळणार नाही। त्या लोक ते खालून भरून येतात। ठाणे रेल्वे स्थानक हे असं स्थानक आहे जिथं सकाळी जाताना, दुपारी, संध्याकाळी म्हणजे 24 तास या प्लॅटफॉर्मवरती गर्दी असते आणि याचमुळे हे गजबजलेलं रेल्वे स्थानक म्हणून नेहमी म्हटलं जातं। सर्वात जास्त प्रवाशांची संख्या जी आहे मध्य रेल्वेची किंवा पूर्ण रेल्वेवरची ही ठाणे रेल्वे स्थानकावरची आहे आणि त्याचमुळे ह्याचं रुंदीकरण होणं किंवा ह्याचं अपग्रेडेशन होणं फार गरजेचं आहे। आणि त्याचं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे हा जो 63 तासांचा मेगा ब्लॉक जो घेतलेला आहे आणि यामुळे प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवलेली आहे, त्यामुळे प्रवाशांना उभं राहायला जागा भरपूर मिळेल, ब्रिज देखील वाढवता येईल आणि अशा सगळ्या याच्यामध्ये एकंदरीतच 50% काम हे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये झालेलं पाहायला मिळतंय। धन्यवाद अजित या संपूर्ण माहितीसाठी आणि आढाव्यासाठी। आणि आता थेट CSMT रेल्वे स्थानकामध्ये जाणार आहोत, जिथे आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, CSMT रेल्वे स्थानकावरचा आजचा मेगा ब्लॉकचा पहिला दिवस, कशा प्रकारे काम सुरू आहे? CSMT वरून लांब पल्ल्याच्या गाड्या जातात, लोकलही जातात, प्रवाशांना काही त्रास होतोय? खरं तर एक महत्त्वाची बाब म्हणजे CSMT स्थानक आज पहिल्यांदा जर आपण बघितलं तर संपूर्णपणे रिकामं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण CSMT ते दादर दरम्यान कोणत्याही पद्धतीची लोकल वाहतूक ही आज सुरू असणार नाहीये, त्यामुळे नागरिकांसाठी CSMT स्थानक आज पूर्णपणे बंद असलेलं पाहायला मिळतं आहे। रेल्वे पोलिसांच्या काही तुकड्या इथे तैनात करण्यात आलेल्या आहेत, कारण लोक या ठिकाणी येऊ शकतात। पर्यायी व्यवस्था म्हणून भायखळा ते CSMT, दादर ते CSMT, वडाळा ते CSMT, कुलाबा ते CSMT अशा जादा गाड्या या सोडण्यात येत आहेत। या गाड्या बसेस ज्या आहेत त्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर या बेस्ट बसेस नागरिकांना मिळू शकणार आहेत। परंतु ज्या पद्धतीने आपण बघतोय की कामाला सुरुवात झालेली आहे, मेगा ब्लॉकला सकारात्मक प्रतिसाद मुंबईकरांनी दिलेला आहे। 250हून अधिक लोकल गाड्या आज बंद आहेत।
34 मेल गाड्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत। शनिवार असल्याने तितकाशी गर्दी आपल्याला पाहायला मिळणार नाही, परंतु CSMT ते दादर या दरम्यान प्रवास करण्यासाठी इतर अनेक पर्याय प्रशासनाने खुले केलेले असले तरी सुद्धा दादरवरनं वेस्टर्न लाईनवरती आज कुठल्याही पद्धतीचा मेगा ब्लॉक नाही। त्यामुळे दादरवरनं वेस्टर्न लाईनने चर्चगेट पर्यंत सुद्धा नागरिक प्रवास करू शकणार आहेत। मुंबई पुणे, मुंबई नांदेड, मुंबई हावडा दुरांतो या गाड्यांची सेवा पूर्णपणे रद्द आहे 2 तारखेपर्यंत। त्यामुळे मुंबई पुणे प्रवास करणं सुद्धा अनेकांसाठी रेल्वेने शक्य होणार नाहीये। त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणजे बाय रोडच लोकांनी प्रवास करावा अशा पद्धतीची सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। अनेक कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिलेला आहे। शनिवार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर जे नाईट शिफ्टचे काल आलेले लोक होते त्यांना थेट दादरवरनच गाडी मिळणार आहे। परंतु जे चित्र आज पाहायला मिळतं आहे, CSMT स्थानक अतिशय महत्त्वाचं गजबजलेलं स्थानक ते संपूर्णपणे रिकामं हे अनेक वर्षांमध्ये पाहायला मिळालेलं नव्हतं। आणि आता पुन्हा आपण बघतोय की या मेगा ब्लॉकमुळे जे काम 6 महिने लागणार होते ज्या कामाला, ते काम फक्त 2 दिवसांमध्ये करण्याचं चॅलेंज जे आहे ते रेल्वे प्रशासनासमोर असणार आहे। अनेक गाड्या रद्द झालेल्या आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच CSMT रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी दाखवली। कशा प्रकारे हे रेल्वे स्थानक अगदी खाली झालेलं आहे। सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, या माहितीसाठी। न्यूज 18 लोकमत म्हणजे जनतेच्या प्रश्नांच्या मुळापर्यंत जाऊन त्याची तड लावणाऱ्या विश्वासाची पोचपावती। आणि यासाठी जेव्हा न्यूज 18 लोकमतनं मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पातील टनेलमध्ये गळती होत असल्याची बाब समोर आणली, ही बातमी पाहताच अवघं प्रशासन खडबडून जागं झालं। खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील या बातमीची दखल घेत टनेलमधील बोगद्याची पाहणी केली। यानंतर प्रशासनानं तातडीनं गळती असलेल्या बोगद्याची दुरुस्ती सुरू केली आणि यामुळेच हा बोगदा किती सुरक्षित आहे आणि गळती रोखण्याचं काम कसं सुरू आहे हे दाखवण्यासाठी पालिका प्रशासन न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीला टनेलमध्ये घेऊन गेले। यावेळी कोस्टल रोडच्या बोगद्यात जॉईंटच्या ठिकाणी असलेली गळती रोखण्यात यश आलंय। मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि या प्रकल्पाची जबाबदारी असलेले अमित सैनी यांनी या कामाची पाहणी केली। हा प्रकल्प अगदी योग्य पद्धतीने कार्यरत असून यात कोणताही दोष नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। DBCच्या माध्यमातून L&Tने त्या लिकेजला थांबवलेला आहे आणि आता पुढे जरी थांबवलेला असेल तरीही आम्ही याचा डिटेल्ड अभ्यास करतोय। इतर जे एक्सपेन्शन जॉईंट्स आहेत त्यांची पण तपासणी त्यांच्या मार्फत आपण करतोय, जेणेकरून याचा परमनंट ट्रीटमेंट होऊन जाईल। मुंबईकरांना जरी आता थोडाफार लिकेज कुठेतरी होत झाला तरी त्यांच्याशी घबरायची गरज नाही आहे। स्ट्रक्चरल इंटेग्रिटी कंप्लीट आहे। टनल एक्सपर्ट्सला विचारून आपण ऑलरेडी या विषयांवर खात्री केलेली आहे। अंडरग्राउंड स्ट्रक्चर है, यहाँ पर पानी पूरी तरह से रहता ही है उसमें, और उसमें एक सर्टेन मिनिमम अलाउबल वाटर एंट्री होती है, वो नॉर्मली टेक्निकली इट इज़ अलाउड। हालांकि चूँकि हम ये टनल को हम लोग ड्राई करके एक्सपेंशन जॉइंट कर रहे हैं तो हमारे पास पॉसिबिलिटी करने की, तो इसलिए हम उसको भी जॉइंट करके पूरा सील करेंगे। और रहा बात कितना दिन लगेगा, तो ये बाय दिस मैक्सिमम बाय संडे मंडे तक हम लोग इसको पूरी तरह से सील कर देंगे। और उसके बाद जैसे मैंने कहा टर्शियरी ग्राउटिंग करने का अगर कहाँ चांस रहता है, ऑब्जर्वेशन के बेसिस पे हम उसको फर्दर ग्राउट भी करेंगे। न्यूज 18 लोकमतनं सोमवारी हा जो कोस्टल रोडचा जो बोगदा आहे त्याच्यामध्ये गळती लागल्याची बातमी प्रसारित केली होती। या बातमीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांनी ताबडतोब मुंबई महानगरपालिका, त्याचे आयुक्त आणि इतर अधिकारी यांना ते बुजवण्याचे आदेश दिले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी कारवाई झाली आणि स्वतः मुख्यमंत्री यांनी पाहणी केली, पण ती पाहणी करताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी झिरपताना दिसलं होतं आणि त्यामुळे नेमकं हे जे ग्राउटिंग आहे ते व्यवस्थित झालंय किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला होता। परंतु ग्राउटिंगची ही जी प्रक्रिया आहे सतत 8 दिवस सुरू राहते आणि 8 दिवस त्याची पाहणी झाल्यानंतर ते ग्राउटिंग फिक्स झालं आहे असं म्हटलं जातं। तुर्तास आपण इथं आलो आहोत। ही जी जागा आपण दाखवलेली होती ज्यातून गळती होत होती, आता ती गळती पूर्णपणे थांबलेली आहे। काही ठिकाणी अजूनही एखाद दुसरा थेंब बाहेर येतोय,
परंतु 8 दिवस पूर्ण व्हायचे, त्यामुळे येत्या काळात ते सुद्धा भरलं जाईल असं महानगरपालिकेच्या वतीनं आश्वासन देण्यात आलेलं आहे। मुंबईकरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केली होती आणि तशीच हा बोगदा आणि या बोगद्यातली गळती आता थांबवण्यात आलेली आहे। बोगदा सुरक्षित आहे हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न आमच्या वतीनं आम्ही करतो आहोत। मुख्यमंत्री यांनी तर पाहणी केली, पण त्याचबरोबर महानगरपालिकेची टीम सुद्धा सातत्याने या ठिकाणी येते आहे, पाहणी करते आहे आणि त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की इथून पुढे ही गळती होणार नाही।